अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त केवळ तेजोनुदित ज्ञान यांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची माऊली अनाथाची विश्व माऊली ज्ञानोबार आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत बोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गोरोबा काका कुंभार, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत कबीर महाराज, श्री संत जगनाडे महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत गाडगे महाराज, श्री संत तुकडोजी महाराज, श्री संत भक्त कुर्मदास, श्री संत बसलेल्या कानोपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सखूबाई, श्री संत मीराबाई, श्री संत जिजाबाई, संत मांद्याळीच्या चरणी, वैष्णव टाळकऱ्यांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. एकदा जोरदार टाळी वाजवून या सगळ्या मंडळींचं स्वागत करा. अतिशय सुंदर आणि गोड असे गायक वादक आहेत. सगळ्यांच्या चरणारविद्ध मी माझा माथा टेकतो. अतिशय सुंदर गोड आणि निवेदन केलेलं आहे. कार्यक्रमाची भव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे. कार्यक्रमाची दिव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे. गोड परिवार आहे. कैलासवासी चंद्रकांत गणपत पवार नाना यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पाठीमागं मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी, पुष्पा चंद्रकांत पवार पत्नी, त्याचबरोबर त्यांचे बंधू कैलासवासी कुंडलिक गणपतराव पवार, त्यांच्या कृपा आशीर्वादाने पाठीमागं आदरणीय श्रीपाल चंद्रकांत पवार मुलगा, कोमल श्रीपाल पवार सुनबाई, त्याचबरोबर ज्यांनी मला सातत्याने फोन केला आणि माझे हृदयस्थ असणारे बरं का जय श्रीराम माऊली, खूप प्रेम करणारे मंडळी आहेत. आदरणीय शरद माऊली पवार मला फोन केला, म्हटले महाराज यूट्यूबला तुमचे रोज कीर्तन ऐकतो बरं महाराज, इंस्टाग्रामला रोज तुमचे शॉर्ट व्हिडिओ पाहतो, रील्स पाहतो, आमच्या करमाळा भागात या. दादाने अगदी प्रेमाने मला फोन केला आणि त्यांच्या फोनवरती मी सकाळी 3:30 वाजता गाडीमध्ये बसलेलो आहे पहाटे बरं का, आणि सगळ्यांचं पवित्र दर्शन झालं. एकदा जोरदार टाळी वाजवा पवार कुटुंबाकरता. त्याचबरोबर पाठीमागं माधुरी शरद पवार सुनबाई आहे. त्याचबरोबर कैलासवासी कुंडलिक गणपतराव पवार आणि कैलासवासी चंद्रकांत गणपत पवार. बाबाच्या आजोबाच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या कृपेने खऱ्या अर्थाने दिग्विजय शरद पवार हा खूप मोठा सक्सेस झाला ना बँगलोरला. एकदा जोरदार टाळी वाजवा लेकरा करता. कमी दिवसात, कमी वयात, कमी काळात त्यांनी सुंदर क्रांती केली, नाव केलं बाबाच्या नानाच्या कृपेने. पाठीमागं प्रतीक्षा शरद पवार, त्याचबरोबर नात नातू कृष्णिका श्रीपाल पवार, समस्त पवार परिवार, श्री क्षेत्र हिवरवाडी. अतिशय सुंदर गोड असं आयोजन नियोजन केलेलं आहे. बसलेले राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, वारकरी क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या पायावर मी माझा माथा टेकतो. विठ्ठल विठ्ठल. गायक वादक गुणीजन मंडळी अतिशय सुंदर आहे. दादा खूप सुंदर वाजवतात. मी नाव विसरलो दादा, काय नाव आहे? प्रथमेश. याच्या अगोदर आपली भेट झाली बरं का बाबा, केम मध्ये झालती बरोबर. हा प्रथमेश हा खूप सुंदर वाजवतो. टाळी वाजव त्याच्याकरता. अंग तसं असं ओलं चिम झालंय घामाने वाजू बरं का दादाचं. खूप तयारीचं वाजवतो. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. कारण त्याचं रिदम, त्याची चपळता, त्याचं सरपट, त्याचं चक्रधार, त्याच्या लाग्या, ह्या सगळ्या गोष्टी हातातून बाहेर पडतात. अतिशय तयारीचं वाजवणं आहे. दादांना वंदन करतो. त्याचबरोबर विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्तीला वंदन करतो. आदरणीय महाराज प्रभाकर दादा हा टाळी वाजव दादा करता. हो. त्याचबरोबर आदरणीय संतोष महाराज, आदरणीय पाटील महाराज, आदरणीय छोटे महाराज, आदरणीय बाबा, आदरणीय टोपीवले महाराज, आदरणीय बारके टाळकरी महाराज, सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय बाबा आहेत. त्याचबरोबर
वैष्णव कीर्तनकार, आपण जर मोबाईलवरती नाव सर्च केलं तर अतिशय सुंदर कीर्तनं ज्यांचे पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये गाजलेले जेवढे कीर्तनकार आहेत सगळ्यांचे कीर्तनं यूट्यूब चॅनलवरती आहे. आमच्या दादांच्या इंस्टाग्रामला प्रचंड असं फॉलोअर्स त्यांचा आहेत. असे असणारे अनिकेत दादा, तोवर एकदा जोरदार टाळी वाजवा दादांकरता. दादाही आपल्या निमंत्रणामुळं आळंदीवरून पुण्यातनं रात्रीचा प्रवास करून, रात्रभर प्रवास करून आलेत. पहाटे मला वाटतं 3 वाजता या ठिकाणी ते आलेत. दादांना वंदन करतो. माझी आई, माझी बहीण, काके, नानी, मावशी, आत्या, आबाई, कबाई, हे माय सगळ्यांना वंदन करतो. माय मावल्यानो, माता भगिनी, बालवर्ग, पुरुष मंडळी सगळ्यांच्या चरणारविंद मी माझा माथा टेकतो. विशेष होतोने आमच्या साऊंड सिस्टीमला दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. मंडपही अतिशय सुंदर आहे. आचारी सगळ्यांना वंदन करतो. या कार्यक्रमाला सजवणारे, धजवणारे हे जुने जाणकार मंडळी बाबा सगळ्यांना वंदन करतो. गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खाळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, पटक्यावाले, जवळ बसलेले, खुर्चीवर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, स्वयंपाक करणारे तिकडच्या बाजूला, इकडच्या बाजूला बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, चटायचे धागे काढणारे, नाकात बोट घालणारे, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, जवळ बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे आजच आले ते सगळ्यांना दंडवाल. विठ्ठल जो अभंग कीर्तनाने निवडला सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे बाबा. सगळ्या टाळकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. आणि ज्यांच्या अभंग पाठ आहे समजायचं पवित्र तुळशीची माळ गळ्यात आहे. आणि ज्यांच्या अभंग पाठत नाही समजायचं बिनमाळ कडे दिसतंय ला का. विठ्ठल 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 अभंग सुटसुट्टी ते लय डोक्याला ताप देणारा अभंग नाही, सोपा घेतलाय. अभंगाचा अर्थ आहे का, या अभंगाचा सरळ भाव. काही साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलं. हो तुकोबाराय म्हणले, हो कशा करता. तुकोबाराय म्हणले मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता. त्या साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न केला, तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता मरण डोळ्याच्या समोर ठेवलं. हो, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा प्रवास तुकोबारायांच्या जीवनामध्ये चालू आहे भक्तीचा. साध्यापर्यंत प्रवास करत असताना तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त केला. हा कशा करता. तर तुकोबाराने गोड उत्तर दिलं. पारमार्थिक अवस्था तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातला शेवटचा दिवस हा गोड होण्याकरता हा अट्टाहास आहे. याजसाठी केला, बोलत चला याजसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता आमच्या जीवनातला हा अट्टाहास आहे. पारमार्थिक अट्टाहास या करताय. त्या साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय शेवटचा दिवस गोड झाला, पारमार्थिक अट्टाहास तुमचा साध्यप्राप्तीचा पूर्ण झाला, आता काही चिंता. तर तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा विसावा. बोलत चला तुमच्या पाठ येते. मी विसावल्या गेलो, मी थांबल्या गेलो का, देवाचं चिंतन केल्यामुळे मी निश्चिंत झालो आणि त्याच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात, देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या ब्रह्मांड चालकाकडे तो परमात्मा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरहोत प्रभ प्रलय स्थानम निदानम बीज मव्यम. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता ऐसा तो समर्थो ब्रह्मांडाचा धनी. त्याचं चिंतन तुकोबाराय करायचे. चिंतन केल्यामुळे तुकोबाराय म्हणतात निश्चिंतता माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय वर्णन करतात, दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती वर्णिली नोवरे, आता दिवसचारी खेळी. वा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्रीचं वर्णन वेदांत शास्त्रामध्ये आलंय. ती मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. बाबा कोण झाली. नवरी झाली. कोण झाली. बायको झाली. कोण झाली. अर्धांगिनी झाली. कोण झाली. पत्नी झाली. हा, पत्नी झाली. कोण झाली. कारभारीण झाली. कोण झाली. मिसेस झाली. कोण झाली. इंग्रजीमध्ये सांगू का, वाईफ झाली. कोण झाली. बायको झाल्यामुळं
तुकोबाराय म्हणतात त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही राहिलेलं परमार्थाचं आयुष्य आनंदाने घालू. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल आज प्रथम पुण्यस्मरण आहे नानाचं. प्रथम शब्दाचा अर्थ आहे एक. पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात बाबा. आजचा दिवस गुरुजी हा पुण्य दिवस आहे. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण करणे. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे पुण्यदिनी. गेलेल्या व्यक्तीच्या कार्याला उजाळा देणे याला शास्त्रामध्ये पुण्यस्मरण असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अजून एक शब्द याला वर्ष बोला की राव. श्राद्ध. श्राद्ध. हा आई बोलत चला माय. वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध म्हणजे काय ऐका. मी नेहमी सांगतो श्रीराम माऊली, भक्तीमध्ये भाव असावा, नात्यामध्ये प्रेम असावं आणि वर्ष श्राद्धामध्ये श्रद्धा असावी. श्रद्धेने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. रागाने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध नाही म्हणत. जे प्रेमाने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. वर्ष अधिक श्राद्ध. एका वर्षाने जे श्राद्ध येतो, जो विधी येतो, तो श्राद्धाने अंतपूर्वक श्रद्धेने जो विधी केला जातो याला शास्त्रामध्ये वर्ष श्राद्ध असे म्हणतात. अजून एक पुढचं नाव आहे काय, चट्ट श्राद्ध. आजच्या दिवसाला म्हणतात बाबा. चट्ट श्राद्ध म्हणजे काय, आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. भजनी मंडळी, अंगुष्ठ एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि या पवार परिवाराने जो काही नानाला नैवेद्य दाखवला, तो नैवेद्य खाण्याकरता तो आर्यमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चट्ट श्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलाय. पुण्यस्मरण हे कोणाचं होत नाही. पुण्यस्मरण करण्याकरता पुण्य लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुगामध्ये जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. थोडा आवाज द्या. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जाणा आईसे करीत नारायणा. टाळकरी मंडळी, तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली नाना? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. इंग्रजीचं वाक्य ऐका, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती, नो मनी नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केला मंडळी. परिणाम गळ्यामध्ये विना माझ्या तुकोबारायांच्या, परिणाम हातामध्ये चिपळ्या माझ्या तुकोबारायांच्या, आणि परिणाम मुखामध्ये विठ्ठलाचं नाव अखंडरित्या. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. अखंडरित्या तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढवतः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतोमुखम. अहं कर्तुरहं यज्ञस् सदाहं हमौषधं मंत्रोऽहं हमे वाज्य महमग्निरहमूतं. पितामह जगतो माता धाता पितामह. वेद्यं पवित्रम ओंकार वृक्षां यजुरेवच. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम श्रोत प्रभ प्रलस्थानम निदानम बीजमव्यम. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन आलंय. त्याचं परमात्म्याचं चिंतन करायचे अखंडरित्या तुकोबाराय. भंडारा भामचंद्र आणि गोराडेश्वर डोंगरावर जाऊन तुकोबाराय भजन करायचे. डोंगरावर जात असताना एवढा त्रास झाला बाबा माझ्या तुकोबारायांना. गावचा पाटील आडवा झाला एका दिवशी आणि तुकोबारायच्या समोर हात जोडून म्हणतो, तुकोबाराय विना नाही वाजायचा, तुकोबाराय चिपळ्या नाही वाजायच्या, तुकोबाराय देवाचं भजन नाही करायचं. तुकोबारायने ऐकलं नाही. पाटील रागला आणि कोपला पाटील आणि तुकोबारायना काय म्हणतो, कोपला पाटील गावाचे ते लोक. वा दादा टाळी वाजवा. पाटील गावाचे ते लोक. आता माझं भीक कोण गाणी. आता माझं भीक कोण खाली. टाळी वाजवा सर्वांनी भजन करा. वा वा. कोपला पाटील
पाटील गावीचे ते लोक कोपला पाटील गावाचे ते लोक कोपला पाटील गावाचे ते लोक आता मज भीक कोण घाली आता मज भीक कोण घाली कोपला पाटील गावाचे लोक कोपला पाटील गावाचे लोक भिका कोण घाली भिका कोण घाली वा खूप सुंदर टाळी वाजव जोरदार एकदा कडकडून कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली तुकोबाऱ्याने भजन सोडले डोंगरावर जाऊन तुकोबाऱ्या भजन करायचे एके दिवशी जिजाई साहेबाला काळजी वाटली डोळ्यात पाणी आलं दुपारचे 2 वाजले हे माय मावल्यांनो आई ताई जिजाई साहेब तुकोबाऱ्या जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या काळजी वाटली कंठ दाटून आला बूर भरून आला दुपारचे 2 वाजलेत पोटात अन्नाचं कण आहे माझे मालक उपाशी आहे काय करावं जिजाई साहेबांनी भाकरी केल्या आणि भाकरीचं गाठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने निघाल्या पायात चप्पल नाही माय आणवानी पायाने निघाल्या डोळ्यात पाणी आलं रडत रडत डोंगराच्या दिशेने डोंगर चढत असताना प्रसंग असा घसला मंडळी ऐका जिजाई साहेबांच्या पायात काटा कुडला माय रक्ताची चिळकांडी ओढली एका पायावरती उभा राहू आई ग कंठ दाटून आला डोळे डबडबले पायात काटा खुडला रक्तबंबाळ पाय झाला पायातला काटा काढण्याकरता कोण दिसतं की काय इकडं तिकडं पाहतात की साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपाने गायी चारत होते देव जवळ आले आणि देव म्हणतात माय पायात काटा खुडला ओरे बाळा तू कोण माय ह्या डोंगरावर गायी दिसतात ना ह्या गायी चारणारा मी गुराखी थोडा आवाज दे भाऊ ह्या गायी दिसतात ना गायी ह्या गायी चारणारा मी गुराखी आहे ए बाळा तुला पायातला काटा काढता येतो का रे बाळा देवाने दिलेलं उत्तर आहे का मंडळी आपण हुशार आहात सगळे जाणकार आहात देव म्हणतात माय मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय देवाने जिजाई साहेबाचा पाय घेतला आणि असा मांडीवर ठेवला आणि देव म्हणतात माय डोळे झाका डोळे देवाने डोळे झाकले म्हटल्यानंतर जिजाई साहेबाने घट्ट डोळे झाकले बाळा हळूहळू काढ रे काटा माय काळजी नका करू आता मला काय प्रश्नाचं उत्तर द्या सगळे बसलेली मंडळी काटा हा कशाने काढतात काट्याने टाळी वाजवा आई करता एकदा जोरदार एवढ्या जोरात टाळी वाजल्यावर मला अटॅक यायचं ना गोईंग टू यमपुरी जरा जोरदार वाजवा ना मोकळ्या म्हणा जोरदार असं एवढ्या लांबून आलो तुम्ही असे बटाट्यासारखे डोळे करताय तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावरती काही नाराज आहे का माझ्यावरती नाराज आहे का देवावर नाराज आहे का तुम्ही देवावर का देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवलं बुवा असं देवावर नाराज नाही ना माझी विनंती लय आंबट तोंड घेऊन बसू नका कीर्तनाला सकाळचं वातावरण आहे सगळ्याला समजेल पचेल रुचेल असं मी कीर्तन देणार आहे फक्त माझी विनंती मी तुमचे चेहरे पाहून कीर्तन करणार आहे कीर्तन माझं ऑनलाईन असतं सगळं तुम्ही जसं चेहरे कराल जसा रिप्लाय द्याल जसा प्रतिसाद द्याल तसं मी कीर्तन करणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका अगदी वेळेत कीर्तन सोडतोय आणि मला टेन्शन देऊ नका काय याचं टेन्शन घेता कशा चिंता बंता करताय येताना काय आणलं का बोला बोला हा अशा मान हलवा बरं सगळे काहीतरी रिप्लाय देत चला येताना काय आणलं का नाही जाताना एक दिवस तुम्हाला आणि मला काय घेऊन जायचं का नाही आता एवढ्या लांबून जालन्यावर मी आपल्या गावात कीर्तन करता आलोय कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही नाही म्हणतात राव खुशाला खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगानी है साहब येतानी काय आणलं नाही जातानी एक दिवस तुम्हाला आणि मला काही घेऊन जायचं नाही टेन्शन जास्त घेऊ नका आणि हा टेन्शन शब्द कोणी आणलाय त्या माणसाला मी बऱ्याच दिवसापासून सापडतोय आहे का तुमच्या गावाकडे तो माणूस
पण तो माणूसच शोधत नाही मला. सगळ्याला टेन्शन, घरात मुलाला टेन्शन, आईला टेन्शन, पप्पाला टेन्शन, आजोबाला टेन्शन, आजीला टेन्शन, नातवाला टेन्शन, सगळ्याला टेन्शन. टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता अजिबात करू नका. माझे 2 बोटं दिसतात का हे? अशा मान आलो की मग हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहे दादा. इकडे बघा, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. चिता याचं नाव काय? बोला पटापटा, चिंता मोठ्याने बोला, चिंता अजून मोठ्याने बोला. चिंता. हा, आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. हे माय, कोण कोण? चिंता आणि चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत, सिस्टर आहेत, बहिणी बहिणी. ह्या बहिणीचं काम एकच आहे, काय? जाळणे. काय काम आहे? बोला पटापटा. जाळणे, करेक्ट. फक्त गंमत अशी आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता ही सजीव माणसाला जाळते आणि चित्ता ही निर्जीव माणसाला जाळते. चित्ता संसारात पावलोपावली जाळते आणि चित्ता एकदाच जाळते. चिंता चिता स्मत्ख्याता बिंदू मात्रे विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. म्हणून चिंता करून चित्ता रचायची नसेल तर बसल्या बसल्या देवाचं चिंतन करा. उपवास आहे का तुम्हाला अर्ध्याला? उपवास नाही ना? जर सगळ्यांनी मिळून वाजवा ना, प्रेमाने टाळी वाजवा ना. वाजवायची असेल तर प्रेमाने वाजवा सगळ्या मंडळीने, मोकळ्या मनाने टाळी वाजवलं पाहिजे. जो बजाएंगा कीर्तन में टाली, जो बजाएंगा भजन में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. लागुनिया पाया विनवितो विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल. काटा कशाने काढतात? काट्याने काढतात. तुम्ही काळजी नका करू. हा, देवाने हातात काटा घेतला. माय डोळे झाका, माय डोळे. जिजाई साहेबाने घट्ट डोळे झाकले. बाळा हळूहळू काढ रे, काटा लय आगवा लागली, लय त्रास व्हावा लागला, हळूहळू काढ रे. माय काळजी नका करू. देवाने हातात काटा घेतला आणि पायाला रजकण लागलेले दिसले, त्याला माती लागलेली दिसली. ए आई, ए माय, काटा दिवसत नव्हता, काटा खुडलेला होता. आणि आपण ग्रामीण भागातले मंडळी, जाणकार मंडळी आहेत. काटा जर खुडला आणि जो दिसत नसेल तर काय करावं लागतं बाबा? बोला बोला. हा, थुंकी लावावं लागते. टाळी वाजव बाबा करता. बाबा देवाने तोंडात बोट घातलं. कोणी? पांडुरंगानं तोंडात बोट घातलं, तोंडातलं थुंकी घेतली आणि जिजाई साहेबाला असा थुंका चोळला पायाला. आणि पायाची जी माती होती, जे रजकण होते, साक्षात पंढरपूरच्या देवाने खावे का अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा. पायाची माती खाल्ली. देवाने तोंडाने काटा उपसून काढावा. देव इच्छिरज चरणेची माती धावत चालती मागे मागे संत चरणारज लागता सहज. देवाने काटा काढावा, तोंडाने उपसून म्हणावा, माय डोळे उघडा, डोळे. जिजाई साहेबाने डोळे उघडले आणि पाहतात तर काटा निघलेला. ए बाळा, काय रे तुझ्या हातात जादू आहे बाळा? मला समजलं सुद्धा नाही कसा काटा काढला. माय कुठं निघाला होता माय? बाळा, माझे मालक आहे ना, तुला खरं सांगते, याड लागलंय पंढरपूरच्या देवाचं माझ्या मालकाला. रोज उठले ना बाळा, विना घेते रे, चिपळ्या घेते आणि विठ्ठल 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 म्हणत म्हणत डोंगराच्या दिशेने येते भजन करत. हे भाकरी आहे ना, भाकरी, हे भाकरी घेऊन चालले रे बाळा. कंठ दाटून आला, हृदय भरून आलं. साक्षात देवाने दर्शन घ्यावं जिजाई साहेबाचं वाकून. माझा उशीर झाला. जिजाई साहेबाने भाकरीचं गाठोड घेऊन पुढे जावं. तेवढ्यात देवाच्या मनात काय आलं काय माहीत. देवाला काळजी वाटली आणि देवाने मोठ्याने आवाज दिलाय, माय थांबा, माय माय थांबा, माय. काय रे बाळा? थांबा. पायातनं रक्त निघतं, माय जाऊ नका माय. डोळे डबडबले. जिजाई साहेबांचे, बाळा किती काळजी घेतो रे, काय करू, माझे मालक उपाशी. ऐका मंडळी, देवाने काय केलं, आपण भजनी मंडळी सगळे जाणकार आहात, हुशार आहात, तज्ज्ञ आहात. देवाने जो पिवळा पित्तांबर घातला होता ना, त्याचं वस्त्र टारा दिशेने फाडलं बाबा. आणि ते चिरगूट पायातून जिथं रक्त निघत होतं त्या जखमेवरती बांधलं आणि जा माय, मालक उपाशी. हृदय भरून आलं. बाळा किती काळजी वाटते रे तुला, किती चिंता वाटते माय, जा मालक उपाशी.
भाकरीचं गाठोडं डोक्यावरती घ्यावं, झाडाझुडपातनं वरती डोंगराच्या दिशेने जावं. तुकोबाऱ्या शिळीवरती भजन करत होते. पुंडलिकावर द्यारीचा गजर झाला. म्हणावं मालक अहो 2 घास खाऊन घ्या. तुकोबाऱ्याने जिजाई साहेब जेवणाकरता बसताय. संकल्प फिरला तुकोबाऱ्याने आणि तुकोबाऱ्यांच्या मुखात 2-4 घास जातात. तेवढ्यात तुकोबाऱ्याची नजर जिजासाहेबाच्या पायाकडे जाते. पायाकडे गेल्यानंतर रक्ताने माखलेला पाय दिसला. ए काय लागलं पायाला? मालक अहो पायात काटा खुडला होता. काटा कोणी काढलाय? अहो एक गाई चारत होतो गुराके, त्याने काढला. आणि पिवळं वस्त्र कोणी बांधले रक्ताने माखलेलं? अहो त्यांनीच की बांधलंय. आता मंडळी आश्चर्य वाटलं. एवढा समाज बसलाय कीर्तना करता. मुखात जाणारा घास तुकोबाऱ्यांनी पात्रामध्ये ठेवला आणि त्या रक्ताने माखलेल्या पिवळ्या वस्त्राला हात लावला. तर आश्चर्य वाटेल सगळ्या मंडळीला. त्या पिवळ्या वस्त्राचा अत्तराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला. तुकोबाऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या मंडळी. तुकोबाऱ्या जसं रडू लागले. जिजे पितांबर नेसणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याच्या पितांबराचं फाडलेलं पिवळं वस्त्र आहे ग चिरगुट. वास येऊ लागला. तुकोबाऱ्यांना परिचित होतो. डोळे डबडबले. जिजाई साहेबांनी म्हणावं मालक लय परेशान होते, लय बेजार होते. मला समजत नाही तुम्ही कुठं भजन करताय. भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय. तुकोबाऱ्याने एक युक्ती सांगितली मंडळी, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुकोबाऱ्या म्हणतात जिजे एक काम कर, उद्या भाकरीचं गाठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये आणि डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याची खालची माती घे आणि ती माती कानाला लाव. आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय मंडळ. हृदय भरून आलं. काय तुकोबाऱ्यांचा भक्तीचा प्रवास, भजन सोडले नाही. साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा प्रवास तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये. साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न केला, तुकोबारा साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा प्रवास करतात तुकोबारा, अनेक संकट आले तुमच्या जीवनात, अनेक अडचण आले, हा कशा करता? तर तुकोबारा म्हणतात मी मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता. तुकोबाराला ते साधक म्हणतात तुकोबारा मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तर तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड होईल, अभंगाचं प्रथम चरण. याच्यासाठी केला होता टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा मंडळी. याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला टाळी वाजवा, भजन करा. याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस तुळशीतला तुळशी शेवटचा दिस टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. आता निश्चित वा वा, राधे राधे. आता निश्चित शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलं विसावा. आता निश्चितीने पावलं विसावा. वा, टाळी वाजवा, खूप सुंदर. वा, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाऱ्या वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता आम्ही हा पारमार्थिक अट्टहास केला. तुकोबाऱ्या वर्णन करतात. शेवट तो माझा बहु गोड झाला भला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. शेवटच आमच्या जीवनातला भला गोड झाला, आनंद झाला. तुकोबाऱ्या म्हणतात आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. बसलेले मंडळी, शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर एक काम करा, रस्त्याने चालत असताना असं चला
की गावच्या लोकांना प्रेमानं जेहारी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजाऱ्यानं कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मारा ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगा. नाही तर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला. म्हणे का गए कहा नाही क्या लाया तर कुछ नाही, असं जगा. गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. तुकोबारा वैकुंठाला गेले, विश्वाचे ज्ञानोबारा समाधिस्थ झाले, तुकोबारा वैकुंठाला गेले, पण तुकोबारा यांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो पंचमेध गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबारा समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावची लोक रडतात, पैठणचे लोक रडतात, त्र्यंबकेश्वरचे लोक रडतात. यात नवल नव्हे, जगाचा बाप असणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढस रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं देवा, आज का रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही आणि ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी. अगं रुक्मिणी, माझी माऊली समाधी घेते म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत आहे. धन्यता माता पिताला आहे. शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर एक काम करा, विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. इथं जेवढे मंडळी बसलेत ना, आज प्रथम पुण्यस्मरणा करतात. थोडा आवाज द्या. सगळ्यांच्या डोक्यावरती ऋण आहेत, कर्ज आहे, उपकार आहेत. तिघांचे ऋण आहेत बरं का दादा, प्रामुख्याने तिघाची तुमच्या सगळ्या डोक्याच्या वरती. एक देवाचं ऋण आहे, दोन संताचं ऋण आहे आणि तीन जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, एक देवाचं ऋण विसरता कामा नये. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाचं ऋण विसरू, काय होईल? महाराज म्हणले फार मोठी हानी होईल. पचतील खानी 84च्या पचतील खाणे, 84च्या पचतील खाणे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. देवाला विसरता कामा नये. अजून एक प्रमाण सांगतो, का विसरता कामा नये? देवाने आपल्याला हा जीव दान दिलाय. कसा दिलाय? दान दिलाय. कशा करता दिलाय? त्याचं चिंतन, त्याचं भजन करण्याकरता दिलाय. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भेवरेच्या तेरी कट धरुनिया करे. 3.5 हाताचा नरदे दिलाय देवाने. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या राजांनो, 3.5 हाताचा नरदेह दिलाय. हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये होता, सायकोलॉजी सांगते असा उलटा पडला होता, खाली डोकं आणि वरती पाय. देवाची कारनामा करू लागला, प्रार्थना करू लागला, देवा आईच्या गर्भातलं दुःख मला सहन होत नाही रे पांडुरंगा, या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढ. बाहेर आल्या रात्रंदिवस तुझं भजन करीन रे पांडुरंगा, तुला विसरणार नाही रे देवा. एक वेळा करी, एक वेळा करी या दुःखा वेग. वा 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 वा, टाळी वाजवा सर्वांनी. एक वेळा करी या दुःखा वेग, 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 एक वेळा करी
वा, एक वा, वा, वेळा करी या दुःखा वेगळे एक वेळा करी या दुःखा वेगळे वा माऊली. वा 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 दुरिताचे डाळे उगवणे. उगवणे. डाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग. टाळी वाजवा एकदा जोरदार बेस्ट खूप सुंदर खूप बऱ्या वर्णन करतात एक वेळा करी या दुःखा वेगळे देवा आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही पांडुरंगा करुणा भाकू लागला बाहेर आल्या रात्रंदिवस तुला विसरणार नाही पोटी मोठी गंमत झाली बाबा हे बाहेर आलं ना एवढं चॅप्टर आणि एवढं लबाड निघालं खाऊन येते बोला बोला खाऊ लागलं पिऊन येते पिऊ पिऊ लागलं जिकडं जाऊन ये तिकडं जाऊ लागलं. देवाला म्हणलं देवा रात्रंदिवस तुझं भजन करेल चुकीच्या पद्धतीनं वागू लागले बसलेली मंडळी ऐका मनुष्य शरीर मिळालंय का कळालं हो मिळालंय पण कळालं नाही कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती कळालं असतं तर गोवा मावा गुटखा माणिचंद विमल तंबाखू खाल्ली नसती का कळालं नाही फुकट मिळालंय विठ्ठल विठ्ठल आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना फारशी किंमत राहत नाही आणि अति परिचय झाला की किंमत राहत नाही म्हणून बसलेले मंडळी भजनी मंडळी सगळी मंडळीकडे लक्ष द्या लय माणसाच्या जवळ जाऊ नका आणि लय माणसापासून लांब राहू नका कारण अति परिचय झाला की आवाज येत असते आचार्य चाणक्य असं म्हणतात या जगामध्ये तुम्ही किती नीट वागा किती चांगलं वागा 100पैकी 100 मार्क आपल्याला कोणीच देत नाही 40% लोक कायम आपल्या विरोधात असतात साहेब लोक नावं ठेवत असतात म्हणून लोकांच्या लई जवळ जायचं नाही लोक गरिबाला नाव ठेवतात गरिबाला कानाला न ऐकेल असं टाकून बोलतात पण ऐका गरिबी आणि श्रीमंती ही वृक्षाच्या सावलीसारखी असते सकाळी या बाजूला आणि दुपारी ह्या बाजूला असते म्हणून अशी एक म्हणे गरिबीत माणसाने लाजू नये आणि श्रीमंतीत माणसाने माजू नये ऐका गरिबी काही लोकांनी पूर्वीच्या काळात अशी गंमत केली दादा गरिबाच्या माय मावल्याला कामाला बोलायचं शेतात मजुरी करता 8-8 दिवस कामं करून घ्यायचे आणि हप्त्याचा दिवस आला ना पैसे द्यायचा दिवस आला ना तर कानाला न ऐकेल असं टाकून बोलायचे ते गरिबाचा तळतळाट एवढा लागला आज ते भिकारी झालेत आणि जे कामाला जायचे ते श्रीमंत झाले वेळ प्रत्येकाची बदलते हवा प्रत्येकाची होते संधी प्रत्येकाला येतेच कधीच कोणाला कमी नाही समजायचं याने त्याला नावं ठेवायचे त्याने याला नावं ठेवायचे हे असाचे तो तसाचे एक लक्षात ठेवा भगवंताने अनमोल किमतीचा निर्णय दिलाय पैसा कमवला पाहिजे पण 5 धंदे सोडून पैसा कमाव मंडळी आज कीर्तनातून घरी घेऊन जा 1 दारूचा धंदा करून पैसा नाही कमवायचा 2 जुगाराचा धंदा करून पैसा नाही कमवायचा 3 शस्त्राचा धंदा करून पैसा नाही कमवायचा 4 विषाचा धंदा करून पैसे नाही कमवायचा आणि 5 खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवायचा नाही 5 तुम्ही जर धंदे सोडून जर पैसा कमवला
तर लक्ष्मी ढकलून जरी दिली तर दारातून घरातून जाणार नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास उदास विचारे वेश करी. पैसा कमवला पाहिजे, पण एक वाक्य माझं क्लिक करून ठेवा. जीवनामध्ये पैसा हा सर्व आहे. व्यवहारात पैसा लागतो ना बाबा. पैसा हा सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, विठ्ठला, आज या पवारपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला का? ही प्रेमाची पोच पावती एवढे मंडळी उपस्थित आहे. माणसं कमवले जीवनामध्ये. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जीवनात कसं वागतो याला महत्त्व नाही, पण आपण ज्या वेळेस मरू ना त्यावेळेस आपल्या अंत्ययात्रेला किती गर्दी होते याच्यावरून आपलं पोच पावती असते. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येतो, अक्षर नाही काढता येत. पैशाने तुम्हाला ग्रंथ विकत घेता येतो, त्यातलं ज्ञान नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातली मूर्ती विकत आणता येते, पण त्यातलं देवत्व नाही मिळत. साहेब, पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. वा वा. ही जी मंडळी प्रेमाने आलेत, किती भाग्यवान माणसात आपण बसलेले. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. पवित्र ते कुळ. पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ, कुळ, कुळ. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ. पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ, कुळ. पवित्र ते कुळ, वा, 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 वा. पावन तो देश, पवित्र ते कुळ. जे ते हरीचे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा. झाला नारायण, झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा, त्यांचा, त्यांचा. हरीचे दास जन्म घेती, टाळी वाजवा सर्वांनी भाऊ. जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा. झाला नारायण, झाला नारायण. टाळी वाजवा एकदा जोरदार. खूप सुंदर. आज माझ्या नशिबाला गायक वादक लई भारी आहे. आता जय श्रीराम माऊली, माझ्या नशिबाला साथ नसती मग नुसती 7.5. कोणाचीच कोणाला नाही मिळणे. काही काही वाजित आहेत का खाजित आहेत तेच कळत नाही. पण आज इथं गायक एक नंबर, वादक एक नंबर, विनेकरी एक नंबर, टाळकरी एक नंबर, साऊंड सिस्टीम एक नंबर, कॅमेऱ्यावाले एक नंबर, पुरुष मंडळी एक नंबर, महिला मंडळी एक नंबर, पाठीमागं बसलेली एक नंबर. तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे? अहो कुठं काही अशा यंत्रयुगात असे कार्यक्रम करणं सोपं आहे का? हा, यंत्रयुग आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. यांना तर टेन्शनच नाही राहिलं. कपडे धुवायची मशीन आली, कपडे धुवायची आली की नाही बाबा? बोला की आली आली. काय म्हणतात त्याला? बसलेले बोला. हा? वॉशिंग. काय म्हणतात? वॉशिंग मशीन. पापड बनवायची मशीन आली की नाही माय? हा, उंडा घ्यायचा, टाकायचं, दाबायचं, पापड तयार. चपाती बनवायची मशीन आली. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली, पुरणपोळी बनवायची. तुमच्याकडे आहे का गावात? नाही नाही, इथं सोलापूरला भेटते, घेऊन टाका. हा, उंडा घ्यायचा, मशीनमध्ये टाकायचा एका बाजूला, इकून पुरण घ्यायचं, इकून पुरण टाकायचं, बटन दाबायचं, पुरणपोळी तयार. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली. हे मावशी इकडे बघा, इकडे बघा. काल मशीन एक लॉन्च झाली. पाहुणा घरी आला, पाहुणा मला जेवण करायचं, पाहुण्याला असं धरायचं आणि मशीनमध्ये ढकलायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे, पण घोटाळा असा आहे, लाईट गेली तर मुक्काम. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल अशा यंत्रयुगात असे गायक वादक टाळीवाजा कडकडून या सगळ्या मंडळी करतात. सुंदर प्रमाण दिलं दादाने. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. अनमोल किमतीचा नरदे दिलाय देवाने. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामानेसारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी दिराणा नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजाळीत का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसे. या डाल डाल पर सोने की चिडिया करते हे बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. भरतखंड नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. म्हणून भाग्यवान माणसं आहेत. भारत देशात तुम्ही आम्ही जन्माला आलो. एक स्वाभिमानानं वाक्य बोलतो बरं का दादा. बाकीचे जे देश आहे ते भोगप्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्यागप्रधान आहे. काय कंजूसपणा करता राव टाळ्या वाजवता. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर यम त्यास कावटाळी. टाळी वाजव मोकळे वाहणारे. कधीतरी दुसऱ्याला चांगलं मानायचं शिका, आपोआप लोक आपल्याला चांगलं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल या मातीत तुमचा माझा जन्म झाला. कारण माझा भारत देश किती त्यागप्रधान आहे. इथली संस्कृती ना बाबा एवढी पवित्र संस्कृती आहे. कारण भारत देशामध्ये, या इंडियामध्ये, या भारत देशामध्ये आजही खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर माय माऊलीच्या डोक्यावर काय असतंय? पदर. पदर. तुम्ही ना काय घेऊ मावशी, राहून द्या. डोक्यावर काय असतंय? पदर आहे. इथली नारी सुंदर आहे, इथला देश सुंदर आहे. एक वाक्य बोलतो, आपण सगळे जाणकार मंडळी आहे. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, हे पालक मंडळी सगळे आलेत. ऐका, मुलीच्या अंगावर 500चा नाही 5,000चा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. क्या बात आहे. वा. कारण आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, संस्कृती जोपासली पाहिजे. उद्या तर यांचा लय मोठा सण आलाय. हो. कोणता सण आहे? माय वट पौर्णिमा. मोठ्याने बोला, मला ऐकू येत नाही. वट पौर्णिमा. टाळी वाजवत आई करता एकदा. वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावं लागतं? पुरुष मंडळींना हातात ताट घ्यावं लागतं. चुकलं का? माय माऊलींना सकाळी तयार होऊन वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली पाहिजे. ते वडाचं झाड म्हणजे सामान्य झाड नाही आहे. वडाच्या झाडामध्ये तिघांचा वास आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा वास वडाच्या झाडामध्ये आहे. वडाला भगवंताने शेकडो वर्षाचं आयुष्य दिलंय. म्हणून माय माऊल्या अतिशय पवित्र अंतकरणाने हातामध्ये ताट घेऊन वडाला प्रदक्षिणा करतात आणि धागा गुंडाळतात वडाच्या झाडाला आणि पूजा करतात वडाची. का? वडाला शेकडो वर्षाचं आयुष्य आणि हात जोडून प्रार्थना करतात. जसं सती सावित्रीने सत्यवानासाठी पूजा केली होती. वरदान मागितलं होतं, सासऱ्याला 2 डोळे पाहिजे, 100 मुलाचं वरदान मागितलं होतं, तिनं दिलं माय. ऐका, आपण वडाला प्रदक्षिणा करत असताना, वट पौर्णिमेचा सण साजरी करत असताना हात जोडून वडाला म्हणायचं, हे भगवंता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, जो माझा जोडीदार आहे ना, माझा नवरा आहे ना, 7 जन्म हाच मिळावा अशी प्रार्थना केली पाहिजे. आणि माझी बहीण करते बरं, उद्या वडाच्या झाडाला प्रार्थना करते. पण ऐका, खरी वटपौर्णिमा केव्हा असेल तुमच्या जीवनात माय? खरी वटपौर्णिमा तेव्हाच आहे ज्या वेळेस घरात नवरा बायकोचे एक विचार असतील, ज्या वेळेस घरात नवरा बायकोच्या विचाराचे मतभेद नसतील आणि ज्या वेळेस घरात पती पत्नीचा आदर असेल, त्याच वेळेस खरी वटपौर्णिमा असते. लक्षात ठेवा. पुरुष मंडळी 7 जन्म तुमच्याकरता प्रार्थना करते बरं ती माय, माझी बहीण, माझी ताय. बायको शब्दाचा अर्थ असा आहे, बायको. बा म्हणजे तुमच्या बाजूने, ए
येईल त्या परिस्थितीमध्ये कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते तिला बायको म्हणतात. वा लय प्रेम करते. बायको ओळखायची असेल ना पुरुष मंडळी, सोपी आयडिया सांगतो बरं बाबा, पिकलं पान आता. सोपी आयडिया सांगतो. बायको ओळखायची असेल, इमानदार बायको ओळखायची असेल तर आज कीर्तनातून हे मंत्र घेऊन जा घरी. तुमच्या गरिबीमध्ये जी साथ देते, तुमच्या आजारपणात जी साथ देते, तुमच्या अपमानात जी साथ देते तिला बायको म्हणतात. आणि जी बायको ज्या कुटुंबात अशी आहे, परिवारात आहे, समजायचं जगातील सगळ्यात मोठा भाग्यवान माणूस आहे. लक्षात ठेवा. बरेच माणसं दमून थकून जातात, बायकोला पाणी मागतात, पाणी देत नाही बायको. चहा मागतात, बायको चहा देत नाही. ऐका, एका शब्दात जी बायको ऐकते ना, समजायचं संसारातील जगात सगळ्यात सुखी माणूस. विठ्ठल विठ्ठल या मातीत तुमचा माझा जन्म झाला, आपण भाग्यवान माणसं आहेत. संस्कृतीत जन्म झाला, ही संस्कृती सामान्य नाही. एक वाक्य बोलतो, पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. भाग्यवान माणसं आहेत. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. देवाने पवित्र देह दिलाय, त्याची भक्ती करण्याकरता. पवित्र तो देह, वाणी वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र देह दिला देवाने. हा देह दिलाय कशा करता. देव दिला हा चला चला. भजना गोमाता देह, टाळी वाजवा, टाळी वाजवा. भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, वा वा वा. भजना गोमाता तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. देव दिला देह, भजना गोमाता, भजना गोमाता देव दिला देह, भजन गोमाता. भजना गोमाता देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देह, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता, भजना गोमाता देव दिला देह, भजना गोमाता. दिवे दिला देह, भजना भोजन आपलं भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. दुसरं एक प्रमाण सांगतो. दिले इंद्रिय हातपाय कान कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हे सकल इंद्रिय दिले त्याचं भजन करण्याकरता, वा. त्याचं नामचिंतन करण्याकरता. इकडे बघा, इकडे बघा, मी इकडे उभा, इकडे बघा. देवाने 2 हात दिलेत कशा करता. टाळी वाजवाय. वाजवा जोरदार टाळी. देवाने तोंड दिलंय कशा करता. भजन करण्याकरता. वा.
घेई घेई माझ्या जीवाचे गोड नाम विठोबाचे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. कामामध्ये काम काही म्हणा राम 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 हरी बोला घेता हरी बोला देता उठता बसता हरी बोला पण हरी बोला हरिमुखी गाता हरपलीचा त्या नाही मागुता जन्म घेणे त्याचं भजन करण्याकरता देवाने तोंड दिले कान दिलेत त्याचं नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला हरी बोल टाळी वाजवा छंद माझ्या मनाला छंद गडावाच्या नावाचा मनाला छंद आवाज थोडा ब्रह्मरूप झाली काया 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 रे काया 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 ब्रह्मरूप झाली काया ब्रह्मरूप झाली काया ब्रह्मरूप झाली काया माया जाईन विलया माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मना छंद रे ना टाळी वाजवा खूप सुंदर देवाने शरीर दिलंय देवाने पाये दिलेत पंढरपूरची वारी करण्याकरता जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. पाये दिले देवाने पायाची सार्थकता आहे पंढरपूरची पायीवारी करण्यामध्ये बाबा पंढरपूरची वारी आता माऊलीचं प्रस्थान आहे 8 जुलैला 3 वाजता आळंदीहून प्रस्थान आहे माऊलीचं आजूळ घरात जातात तिथनं मग पुण्याहून सासवड नंतर जेजुरी वाल्हे लोणंद तरड फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर बंडी शेवगाव वाकरी आणि पंढरपूर टाळी वाजवा एकदा 17 दिवस पायी लोक जातात उन्हाची पर्वा करत नाही पावसाची पर्वा करत नाही चिखल असतो माय चिखल तंबू असे लावलेले असतात सगळे वारकरी मंडळीला माहिती आहे पायीवारीला चिखलात तंबू टाकलेले असतात काय करावं लागतं आम्ही स्वतः ते अनुभवलंय बाबा लहानपणापासून आम्ही वारी करतोय पंढरपूरची असा चिखल झाला ना तंबूमध्ये गुरुजी झाडाचे फांदे आणलेत आम्ही बऱ्याच वेळेस तोड पाला जय श्रीराम माऊली आणि त्या तंबूमध्ये टाकले आणि त्यावर वळूकुटी टाकून झोपलो सकाळीच उठून परत ज्ञानबा तुकाराम वारी केली पाहिजे याची सार्थकता या पायाची सार्थकता पंढरपूरची वारी केली पाहिजे वारी म्हणजे भक्ती वारी म्हणजे शक्ती वारी म्हणजे युक्ती वारी म्हणजे वारकऱ्याचा प्रांस म्हणून आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे का पायाची सार्थकता आहे पंढरपूरच्या वारीमध्ये आहे म्हणून
हात जोडून सुद्धा तुकोबाऱ्या म्हणतात. नाही जमत तुम्हाला यायला ना, फक्त मला 2दा भेटा. केव्हा? आषाढी कार्तिकी. विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगा. 2 ठिक वेळेस तर कव्हायना एकादशीला या. पायाची सार्थकता सांगितली. या सकल इंद्रियाची सार्थकता देवाची भक्ती करण्याकरता लोक एवढे हुशार निघाले. उभा आयुष्य संसार करतात आणि एक दिवस गोईंग टू यमपुरी. विठ्ठल विठ्ठल. अनमोल किमतीचा नरदेव दिला देवाने त्याचं भजन करण्याकरता. आपण भाग्यवान माणसे. अनमोल किमतीचा नरदेव दिला देवाने. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. ये लोकीचा देह देव इच्छिताती पाये. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झाले. म्हणून हा देह दिलाय. भाग्यवान माणसे. चला देवाचरून विसरता कामा नये. पुढं संताचरून विसरता कामा नये. का? संताचरून आहे. आडारांनी धावणाऱ्या जगाला सरमार्ग दाखवण्याकरता संत आले. चला पुढं जन्म देणाऱ्या मायबापाचे ऋण विसरता कामा नये. का? त्यांचे ऋण आहे आपल्या डोक्यावरती. आणि 4 मरण विसरता कामा नये. तुकोबारा म्हणले आम्ही मरण विसरलो नाही, मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम शेवटचा दिवस गोड झाला. आम्ही थांबलो, आम्ही विसावला गेलो, आम्ही निश्चिंत झालो. अभंगाचं 2य चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आवाज थोडा आणि पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया तृष्णेचिया. टाळी वाजवा. एक टाळी, एक टाळी. हा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. पावलो विसावा. पावलो. सगळ्यांना एकदा वरती हात घ्या सगळी मंडळी. वा बेस्ट. पाठीमागचे दादा कॅमेरा फिरवा सगळ्यांकडे. वा वा. पाठीमागचे तिकडचे घ्या वरती हात सगळी मंडळी. वा वा. 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. राहिलेल्या चरणाचा आपण त्या ठिकाणी भाव पाहू. सगळे मंडळी ओय घ्या इकडं. हा सगळ्यांनी एका आवाजात पुंडलिकावर धैर्याचा गजर करायचा. आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. हा सगळे मंडळी बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सरळ घ्या सरळ. मी जय भवानी म्हणेल, पाठीमागे जय शिवाजी म्हणायचं. मी हर हर म्हणेल, सगळ्यांनी महादेव म्हणायचं. सरळ घ्या. ओय! जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर 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 हे बघा टाळी अशी वाजायची. 1 2 3 4 आवाज. 1 2 1 2. दैवत छत्रपती ना दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. हातावरती घ्या, हात 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 हात. एक साथ एक साथ प्रेम से ताली बजाए. 2 हाथ उठा के एक साथ बड़े भाव के साथ ताली बजाए. वाह वाह. कैलासवासी चंद्रकांत गणपत पवार नानाचं प्रथम पुण्यस्मरण अतिशय थाटामाटात या पवार परिवारानं आयोजित केलेलं आहे. मंडळी हात हात. वा 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 वा. पंढरपूर भरलाय मायबाप पंढरपूर. वा वा वा. टाळ
प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की विदर्भ प्रांतामध्ये लखोजी दाजवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलेले राजमाता राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्याची रणरागिणी महासाहेबाला डोहाळे लागल्यानं महासाहेबाला प्रश्न विचारला महासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का महासाहेब महासाहेब बोलत्या झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं हातामध्ये समजर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं हे महासाहेबाला लागले होते डोहाळे राजमाता राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात पदर पसरतात आई जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही आई जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीची कोस पवित्र केली पाहिजे 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्या आईचं मागणं होतं मंडळी अरे शुक्रवार या दिवशी तेजोमाई किनारे शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला नाव ठेवण्यात आलं जी शिवाजी म्हणजे काहीतरी आहे का सी म्हणजे सिल्वन राजा व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी राजांचं संपूर्ण आयुष्य कसं होतं एका वाक्यात सांगतो ऐका वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती 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 म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा शेवटचा दिवस गोड झाला यासाठी केला होता हा टास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा तुकोबाराय वर्णन करतात आम्ही निश्चिंत झालो आम्ही विसावला गेलो आम्ही थांबल्या गेलो निश्चिंत कुणामुळं झालो तर देवाचं चिंतन केल्यामुळं म्हणून सगळ्यांनी एकदा चिंतन करा विठोबा रघुमाई जय ठोबा रघुमाई